रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुंगळीकरांचा कापशी महावितरण केंद्रावर मोर्चा. मुंगळी तालुका कागल येथे गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका कापशी महावितरण शाखेकडून सुरू आहे. मात्र या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे संतप्त मुंगळी ग्रामस्थांनी सेनापती कापशी येथील महावितरण केंद्रावर मोर्चा काढत बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून पुन्हा जुने मीटर बसवण्याची मागणी केली. या संदर्भात महावितरण शाखेचे उपअभियंता PM करनुरकर आणि सहाय्यक लेखापाल बाळासाहेब कडोली यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान मुंगळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी लेखी अर्ज देत स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला होता. तरी देखील ग्रामस्थांचा विरोध डावलून पुन्हा स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. या मोर्चामध्ये मुंगळीच्या सरपंच मेघा पाटील यांच्यासह राम चेचर, अवधूत पाटील, वैभव पाटील, बाबासाहेब सांगले, जयवंत धामणकर, विजय बरकाळे, महेश येजरे, बाबू पाटील, नवनाथ मोरे, नेताजी येजरे, सदाशिव फराकटे, संभाजी यादव आदी ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. साहेब आमचं आम्ही काय आमच्या गावात वायरमन आम्हाला माहित नाही. काढायला दुसऱ्या आम्ही काढून घ्यायला लागत्या. याला फोन करायला तो सुद्धा येत नाही गावात. गावाला कोण वायरमन आहे ते माहित नाही. कसं काढायला नंतर आपण कुठला आणला, कलर आणला, आता LCD आणला, आता HD आणलोय आपण, LED आणलोय. कालांतरात त्यामध्ये एक बदल होणं गरजेचं आहे. आपली जर व्यवस्था महाराष्ट्रातली विजेची मंडळाचा जर सुधारायची असेल तर आपल्याला त्या बदलाला सामोरं जायला पाहिजे. जसं आम्ही जायला पाहिजे तसं नागरिकांनी पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. हे कुठेतरी आपण केलो. आता हे सोलर सगळ्यांच्या घरावर बसवले किंवा शासन त्याला काहीतरी प्रोत्साहन अनुदान वगैरे त्याने का द्याले, कारण भविष्यात आत्ता जवळजवळ 30,000 मेगावॅट वीज लागत्या. आपली तेवढी महाराष्ट्रात तयार होत नाही. 17-18,000 दुसऱ्या राज्यातनं आपल्याला ब्लॅकनं घ्यायला लागत्या, प्रायव्हेट कंपनीकडनं घ्यायला लागत्या. ती जास्त दराने देतात. ह्या सगळ्या समस्या आहेत, ह्या पडद्या पाठीमागच्या सगळ्या घटना आहेत, ह्या आपल्यापर्यंत माहीत होत नाही. हे कुठेतरी जरा चेंजेस व्हायला पाहिजे. आता इलेक्ट्रिक वाहने आल्या, जवळजवळ आता 10-20% रोडवर इलेक्ट्रिक वाहन आहे. भविष्यात 70-80% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याला लाईट कुठं आणायची. विजेची मागणी जर वाढत राहणार, रोजगार तर तयार करायला पाहिजे, औद्योगिक संस्था तर तयार करायला पाहिजे. ह्या सगळ्याचा विचार करून शासनाने सोलर बसवायचं, ग्राहकाला प्रोत्साहित करायचं. घरावर सोलर बसवा की जेणेकरून तुमची तरी थोडी डिमांड कमी झाली तर आपल्या राज्याला ती बरं पडेल. तर बघा, विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.